काल आपण आता ही जी PDF आहे ती आज आपल्याला पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, काल आपण अवधाना संदर्भातली माहिती बघत होतो. आता अवधान काय असतं तर या संदर्भात टिचनेर जो आहे तो असं म्हणतो की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. अवधान हा एक मनोव्यापार आहे. अ, अवधान एकाच गोष्टीवर दीर्घ काळापर्यंत एकत्रित करता येत नाही. अवधान खूप चंचल असते. फुलपाखरासारखे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेपत असते. जसं आपलं मन चंचल असतं तसं अवधान हा विषय आहे. अभ्यासाने अवधान एकाग्रतेचा काळ वाढवता येतो. जर एखाद्या गोष्टीचा आपण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या विषयानुसार जर आपण सराव केला तर सरावाने आपलं अवधान वाढवता येतं. अवधानाने एकाग्रता वाढते. याचे प्रकार कोणते आहेत तर अनैच्छिक अवधान. एक अवधान जे असतं ते अनैच्छिक असतं. अनैच्छिक म्हणजे जिथे इच्छा नसताना आपल्याला तिथे लक्ष घालावं लागतं, त्याला म्हटलं जातं अनैच्छिक अवधान. अनैच्छिक अवधान हे हेतुपूर्वक नसतं. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट झाला तरी आपलं त्या अवधानाकडे लक्ष जातं. एखाद्या ठिकाणी गाडीचा टायर फुटला तरी आपलं लक्ष जातं. इच्छा असो वा नसो जेव्हा आपलं लक्ष जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं अनैच्छिक अवधान. एक असतं ऐच्छिक अवधान. मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याच्या क्रियेला ऐच्छिक अवधान. उदाहरणार्थ अभ्यास करणं. आता लेक्चर चालू आहे. लेक्चर चालू आहे, तुम्हाला माहिती आहे 10 नोव्हेंबरला परीक्षा आहे. परीक्षा असल्यामुळे तुम्हाला इथे लक्ष देणंच आहे. तर याला म्हटलं जातं ऐच्छिक अवधान. यस, म्हणजे आकर्षक वाटत नसला मानसशास्त्र विषय तरी आकर्षक वाटून घ्यावा लागेल. प्रयत्नपूर्वक सहेतुक तुम्हाला अभ्यास करावा लागेल. याला म्हटलं जातं ऐच्छिक अवधान. तिसरा प्रकार आहे अभ्यस्त अवधान, हॅबिच्युअल अटेन्शन. एखाद्या विषयात गोडी वा आवड निर्माण झाल्यानंतर त्याकडे आपोआप लक्ष जाणं, त्याला त्यामध्ये आपण रंगून जातो, त्याला म्हटलं जातं अभ्यस्त अवधान. कोणाला चित्रकलेची आवड असते, कोणाला अभ्यासाची आवड असते, कोणाला निबंध लिहिण्याची आवड असते, कोणाला गाणे गाण्याची, कोणाला नृत्यकलेची, तर याला अभ्यस्त अवधान म्हणतात. अभ्यस्त अवधानामध्ये कोणाचे सांगण्याची गरज नसते, आपण स्वतःहून त्या गोष्टी स्वतः करतो. असे अवधानाचे 3 प्रकार आहेत, अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त अवधान. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, चित्रकलेची आवड असणारा विद्यार्थी अवधानाचा कोणता प्रकार आहे, तर अभ्यस्त अवधान लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता अवधान नियंत्रित कोण करतं, तर अवधान नियंत्रित जे आहे त्याला 2 घटक आहेत, एक बाह्य घटक आहे आणि एक आंतरिक घटक. बाह्य घटक म्हणजे समोरचे. मग उद्दीपक कसा आहे, स्टिम्युलस कसा आहे, शिकवणारा शिक्षक किती मोटिवेट करतोय, समोरची वस्तू कशी आहे, त्या जे काही उद्दीपक आहे त्याचा आकार कसा आहे, हालचाल कशी आहे, विरोध, सजावट कशी आहे, नाविन्य कसे, पुनरावृत्ती कशी, हे सगळे बाह्य घटक अवधानावर नियंत्रण करत असतात. अवधानाचे काही आंतरिक घटक आहेत, एक अभिरुची आहे, एक नैसर्गिक गरज आहे, एक तात्कालिक गरज आहे आणि एक मनस्थिती आहे आणि सवय. हे 5 घटक हे आंतरिक घटक आहेत. बाह्य घटक 7 आहेत, आंतरिक घटक 5 आहेत. अभिरुची, नैसर्गिक गरज, तात्कालिक गरज आणि मनस्थिती. ओके. त्यानंतर मानसशास्त्रातले विविध शोध कोणते आहेत. शैक्षणिक मानसशास्त्र विल्यम वुंट, मानसशास्त्र अरिस्टॉटल, आधुनिक मानसशास्त्र विल्यम जेम्स, मनोविश्लेषक शास्त्र सिगमंड फ्राइड, उत्क्रांतिवाद चार्ल्स डार्विन, बोधावस्था विल्यम वुंट, अबोधावस्था फ्राइड, वर्तनवादाचा जनक आहे वॅटसन, अभिजात अभिसंधान पॅवलॉव, साधक अभिसंधान स्किनर, मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर कोफका, जे मी तुम्हाला मगाशी काल तो जो सुलतान नावाचा चिंपाजी माकड आहे त्याचं उदाहरण दिलं होतं. त्यानंतर पुढे स्वयंशोधन पद्धती, डॉक्टर H. E. आर्मस्ट्रॉंग, प्रश्नोत्तर पद्धती सॉक्रेटिस, सर्वेक्षण पद्धती हिरोडोटस. हिरोडोटस हा इतिहासाचा जनक मानला जातो. बालोद्यान पद्धती फ्रोबेलची आहे. वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती टर्मनची आहे. प्रायोगिक पद्धती विल्यम वुंटची आहे, कारण जर्मनीच्या लिप्झिग विद्यापीठामध्ये 1879 मध्ये पहिली प्रयोगशाळा ही
कोणी विल्यम त्यांनी सुरू केली होती. निरीक्षण पद्धती फ्राईडची आहे, सॉरी JB वॉटसनची आहे. जीवन वृत्तांत पद्धती फ्राईडची आहे. प्रकल्प पद्धती किलपॅट्रिक, हा प्रश्न विचारला गेलाय. प्रकल्प पद्धती कोणाची आहे, तर किलपॅट्रिकची प्रकल्प पद्धती आहे. विशिष्ट रचनावादी पद्धती कोणाची, जॉन ड्युई. बोधात्मक संरचना सिद्धांत कोणाचा आहे, जेरॉम ब्रुनर. बुद्धिमापन कसोट्या, अल्फ्रेड बिनेचं फार मोठं नाव आहे, त्याने बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलाय. मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्यांसंदर्भात डॉक्टर कामत फेमस आहेत, त्यांचं योगदान आहे, त्यांचं रिसर्च आहे. डॉक्टर गोलमन, रिलेटेड टू द इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्तेशी जर कोणी रिलेटेड असेल तर डॉक्टर गोलमन आहे. विकासाची संकल्पना हसलेची आहे. जेरोम ब्रुनर जो आहे तो डेव्हलपमेंट मानसशास्त्रावर जास्त अभ्यास फोकस केलेला आहे. ज्ञानात्मक अध्ययनावर त्यांचा फोकस जास्त आहे. प्लॅडर्स नावाचा जो आहे त्याचं अंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली यावर जास्त त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने असे जवळजवळ 47 मुद्दे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला एकाच पेजमध्ये सगळी माहिती आहे, याच्यावर 100% एक प्रश्न येतो. वाढ व विकासाचं संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. विस्मरण प्रक्रिया एबिंगटॉस. मानसिक वय अल्फ्रेड बिने. द्विघटक सिद्धांत स्पियरमन, मॅच द पेअरला विचारला जाऊ शकतं. द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे, तर स्पियरमनचा आहे. देन समूह घटक सिद्धांत थॉम्सन. समान घटक सिद्धांत थॉर्नडाईक. अनेक घटक सिद्धांत थर्स्टन. बहुआयामी घटक सिद्धांत गिलफोर्ड. समरूप घटक उपपत्ती वुडवर्थ. बहुविध बुद्धिमत्तेची संकल्पना हॉवर्ड गार्डनर. संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती गॅग्रे. अनुवंशापेक्षा परिस्थितीला कोणी महत्व दिलं, हेवॉर्ड अँड वॉटसन. सानिध्य अभिसंधान गुथ्री. पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल. अध्ययन अनुदेशन उपपत्ती असुबेल. प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बंदुरा. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कुल्ट लेविन. तर हे जवळजवळ ह्या 47 उपपत्त्या आहेत. एक प्रश्न याच्यावर 100% येणार आहे. पुढे आहे बुद्धिमत्ता. चला, वाचन करतोय कोणी बुद्धिमत्तेच्या संदर्भात, मी एक्सप्लेन करतो, तुम्ही वाचन करा, म्हणजे द्विअंगी आपला अभ्यास चालू राहील. वाचतंय कोणी? चला, कोण वाचतंय? आता बुद्धिमत्तेच्या संदर्भात आपण बघूया. बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केलेली आहे? स्टर्न जो आहे तो म्हणतो, बुद्धिमत्ता म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळे प्रकारे विचार करण्याची शक्ती, त्याला स्टर्न म्हटलं जातं. स्टर्नने म्हटलेलं आहे बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बदलणारी जी परिस्थिती आहे त्या नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. अल्फ्रेड बिने काय म्हणतो, आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. बुद्धीचे 4 पैलू अल्फ्रेड बिनेने कोणते सांगितले? तुम्ही केलेलं आकलन, तुम्ही लावलेला शोध किंवा तुम्ही घेतलेला शोध, त्या शोधाची दिशा आणि त्या संदर्भात झालेली टीका. टर्मन काय म्हणतो, अमूर्त कल्पनांविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. ज्या अमूर्त कल्पना आहेत त्यांच्याविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. सिरिल बर्ड जो आहे तो म्हणतो, उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी. उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता. थॉर्नडाईक काय म्हणतो, बुद्धीला उंची, रुंदी, वेग असतो. बुद्धी जी आहे तिला उंची, रुंदी आणि वेग असतो. थॉर्नडाईक. ऍडम्स म्हणणं आहे, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. मॅकडुगल म्हणतो, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्यासाठी क्षमता म्हणजे बुद्धी. मॅकडुगल, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता. गेट्स असं म्हणतो, बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. अशी व्याख्या केलेली आहे गेट्स यांनी. त्यानंतर मानसिक वयाचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड बिने. हिंदी मुलांचं बुद्धिमापन डॉक्टर कामत, आपण आता बघितलं होतं. त्यांनी व्यक्तिगत शाब्दिक कसोटी शोधून काढली. द्विघटक सिद्धांत स्पियरमनचा आहे. बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईकचा आहे. अनेक घटक सिद्धांत थर्स्टनचा. इथे बहु आणि अनेक हे दोन्ही शब्द वेगळे आहेत, लक्षात ठेवा. द्विघटक स्पियरमन आहे, बहुघटक थॉर्नडाईक आहे आणि अनेक घटक
थस्टन, ज्यांनी बुद्धिमत्तेचे 7 घटक सांगितलेले आहेत. तर अतिशय महत्वाची PDF आहे ही. त्यानंतर पुढे आपण बघूया बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. आता बालविकासाचा अर्थ काय होतो? मिनिंग ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो याचा अगदी शास्त्रशुद्ध अभ्यास करणं म्हणजे बालविकास होय. हरलॉक यांची फेमस व्याख्या आहे. हरलॉक असं म्हणतात की जन्मपूर्वावस्था म्हणजे आईच्या उदरामधली अवस्था, जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो याचा अभ्यास म्हणजे बालविकास शास्त्र होय. बालविकास गर्भधारणेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत बालकाची वाढ विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे असं जर लहान बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तींकडून आपण जर विश्वास दिला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो. पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. इरिक्सनची फेमस व्याख्या आहे. लक्षात ठेवायचं की आपल्या घरात जे लहान बाळ आहे त्याचा जर तुम्ही कॉन्फिडन्स वाढवला, त्याला जर विश्वासात घेतलं तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो. आता बालविकासाची तत्व काय काय? प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट काय? तर विकासाचं स्वरूप निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. मृत्यू हा अनिश्चित आहे, म्हणजे निश्चित आहे पण कधी येईल हे अनिश्चित आहे. याला कोणताही सजीव अपवाद नाही. प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत जीवन जगण्याचा सर्वसाधारण कालावधी हा वेगवेगळा असेल एवढाच. मनुष्य प्राण्याच्या बाबतीत मानसशास्त्रज्ञांनी माणसाचा विकास कसा होतो, ती कशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मात्र तो विकास कसा सूक्ष्म पद्धतीने होतो ते बघणं गरजेचं आहे. इथे एक तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे स्माइलिंगचा. त्यामध्ये दिलेलं आहे बालकाचा विकास मानसिक, सामाजिक, नैतिक, बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि भाषिक विकास. एवढे बालकाचे विकास झाले पाहिजे. विकास प्रक्रियेत वरील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे हे सगळे विकास जर झाला बालकाचा, हे सगळ्या विकासाच्या कक्षा त्याने अक्वायर्ड केला तर याचा अर्थ असा होतो की बालकाचा सर्वांगीण विकास होत असतो. विकास प्रक्रियेमध्ये वाढ आहे घटक आहे. वाढणे हे विकास दोन्ही शब्द आपण सर्वसाधारणपणे एका मिनिंग साठी वापरत असतो, पण तसं नाहीये. वाढ आणि विकास यामध्ये फरक आहे. बालकावर 18 वर्षापर्यंत जे बरे वाईट संस्कार होतात त्यावरून विकासाला एक दिशा मिळत असते. विकासामध्ये जन्मपूर्व आणि जन्मोत्तर या अवस्थांसंदर्भात विविध मानसशास्त्रांमध्ये मतभिन्नता आहे. बरोबर. तर या संदर्भात बरीच मतभिन्नता आपल्याला दिसून येते. परिस्थितीनुरूप देखील विविध अवस्थांच्या कार्यकाळामध्ये फरक दिसून येतो. म्हणून दिलेल्या अवस्था या सर्वत्र लागू पडतातच असं नाही. पिंडे पिंडे मतर भिन्न हा व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती या दृष्टीने जर आपण विचार केला, त्याला मिळालेलं कुटुंब, त्याचा परिसर, वातावरण यामुळे या सगळ्या गोष्टी तिथे लागू पडतात असं नाही. आता याच्यामध्ये अवस्थांचे प्रकार बघूया. पहिला आहे जन्मपूर्व अवस्था. डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी असं म्हटलं की जन्मपूर्व अवस्था जी आहे त्याचे 2 भाग त्यांनी केले. एक जन्मपूर्व अवस्था आणि एक जन्मोत्तर अवस्था. म्हणजे जन्माच्या अगोदर येण्याची अवस्था जन्मपूर्व, जन्माच्या नंतर असणारी अवस्था जन्मोत्तर. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस बालकाचा विकास होत असतो. आईचं स्वास्थ्य उत्तम असेल त्यात शारीरिक स्वास्थ्य, समतोल आहार, सभोवतालचं योग्य वातावरण इत्यादींमध्ये बालकाच्या विकासाला चालना मिळते. आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या अवस्थेला जन्मपूर्वावस्था म्हणतात. जन्मपूर्वावस्था म्हणजे काय? तर एखाद्या स्त्रीच्या उदरामध्ये एखादा गर्भ वाढत असेल तिथून तर त्या मुलाचा जन्म होईपर्यंत, त्याचा जन्म झाला तर ती जन्माच्या अगोदरचा काळ त्याला जन्मपूर्व अवस्था म्हणतात. म्हणजे जन्म झाल्यानंतर मग जन्मोत्तर अवस्था सुरू होते. आपल्याला माहिती आहे की कुठलाही सजीव जीव निर्माण होतो तो एका पेशीपासून निर्माण होतो. पेशी 2 जनन पेशींच्या मिलनातून निर्माण होत असतात. एक झायगोट जो तयार होतो, आता तो ज्याला म्हणूया आपण की पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मकच्या संदर्भात दोघांच्या मिलनातून एक झायगोट, एक जनन पेशीच्या निर्माणातून एका जीवाची निर्मिती होते.
आता जन्मोत्तर अवस्था काय आहे, तर यामध्ये बालकांच्या जन्मानंतरच्या विविध अवस्थांचा समावेश होतो. आता पहिली अवस्था आहे नवजात अवस्था, 0 ते 30 दिवसाची. बाळक जन्माला आलं, 0 दिवसाचं आहे, तिथून 1 महिन्यापर्यंत. जन्मापासून ते 1 महिन्यापर्यंतच्या कार्यकालास नवजात अवस्था असं म्हणतात. जन्मल्यानंतर आईपासून बालक स्वतंत्र होतं, श्वसन करतं, रक्ताभिसरण करतं, पचन इत्यादी बाबतीत ते स्वतंत्र होतं. बालकाच्या डोक्याचा आकार हा नेहमी धडापेक्षा मोठा असतो. लहान बालकापुढे तुम्ही बघा, त्याचा डोक्याचा आकार हा धडापेक्षा काय असतो, मोठा असतो. त्यानंतर पुढे आहे विकासाची दिशा कशी असते. बालकाच्या विकासाची दिशा आहे डोक्यापासून पायाकडे, लक्षात ठेवायचे. सुरुवातीला डोक्याचा विकास होतो, नंतर धड, नंतर हातपाय इत्यादींचा विकास होतो. विकासाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे होते. मग सुरुवातीला मूल प्राण्याकडे बघणार, मग त्याच्या भागाकडे लक्ष जाणार, मग हातपाय तोंड बघणार. या पद्धतीने म्हणजे विकासाची दिशा म्हणजे पहिले एक मोठी वस्तू बघणार, मग त्यातून ते बारकावे ते बाळ समजून घेण्यास मदत करणार, ते बाळ समजून घेणार. त्यानंतर एक परावलंबी, स्वावलंबी, परावलंबी म्हणजे परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे आणि पुन्हा परावलंबनाकडे विकास होतो. आपला विचार करा ना, आपण लहान होतो तेव्हा आपल्याला आई वडिलांनी सांभाळलं, आपण परावलंबी होतो, बरोबर. आणि आता आपण इतरांना सांभाळतोय, पण म्हातारे झाल्यावर आपण सुद्धा परावलंबी होतो. मग आपल्या आई वडिलांना, आपल्या मुलगा, आपली सूनबाई, आपल्या मुली यांच्यावर जसे एका पद्धतीने एक परावलंबी आपण होत असतो. विकास प्रक्रियेची तत्व काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत. विविध अनुभवातून बालकाचा विकास होतो. विकास संकलित स्वरूपात दिसतो, विकास क्रमबद्ध असतो, विकासाची गती वेगळी असते. विविध मानसशास्त्रांमध्ये विकासाच्या अवस्थेचा जो कालावधी आहे या संदर्भात मतभिन्नता दिसून येते. विकासाची एक अवस्था कधी संपते तर नेमकी कधी सुरू होते हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याचा विकास अचानक सडनली व्हायला लागला तर असं नाही होत. स्टेप बाय स्टेप स्लो स्लो विकास होतो. परंतु मग ती स्टेज कधी सुरू झाली कधी संपली लक्षात सुद्धा येत नाही. विकास अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची गती वेगळी आहे. विकासाचा वेग वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळा असतो. विकासाचा वेग वेगळ्या अवस्थेत सारखा नसतो. विकासाची अंगे हे परस्परांशी संबंधित असतात, जसे शारीरिक, मानसिक आणि भावनिक. आता शेषावस्था, शेषावस्था काय आहे तर 1 महिना ते 6 वर्ष. नवजात अवस्थेनंतरची ही जी अवस्था आहे, ही अवस्था जन्मल्यानंतर साधारण 1 महिन्यापासून सुरू होते, ती 6 वर्षापर्यंत असते. या अवस्थेमध्ये पूर्व शेषावस्था 1 ते 2 वर्ष, उत्तर शेषावस्था म्हणजे बाल्यावस्था 3 ते 6 वर्ष. लक्षात ठेवायचं आहे. शेषावस्था आता सुरू झालेली म्हणजे पहिलं जे होतं ते जन्मपूर्व अवस्था होती. आता जे आहे ते पहिला जो प्रकार आपण बघितला तो आता दुसरा प्रकार आहे शेषावस्था, जन्मानंतरचा 1 महिना ते 6 वर्ष. याच्यातही दोन भाग आहेत. एक पूर्व शेषावस्था, एक उत्तर शेषावस्था. 3 ते 6 वर्षापर्यंत उत्तर पूर्णपणे परावलंबी, सर्व काही आपल्यासाठीच अशी त्यांची मनोवृत्ती असते. घरात 4 मुले जमली तरी जे घेतलं ते मलाच पाहिजे, सगळे खेळणे मला पाहिजे, हा माझा सगळा अधिकार आहे, हे त्यांची एक एकलखोरी वृत्ती सुरू होते आणि मग सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करावं अशी या बालकांची अपेक्षा असते. भावनांचा आविष्कार ते शारीरिक कृतीच्या साहाय्याने करत असतात. ज्या काही भावना त्यांना व्यक्त करायच्या आहेत तर त्या कृतीतून ते व्यक्त करण्याचं काम करत असतात. आनंदात हसणे, टाळ्या वाजवणे, राग आल्यास वस्तू फेकून देणे. 4 वर्षापासून शैशवावस्थातील मुले इतर समवयस्कांशी खेळायला लागतात. यात बाहुलीचा खेळ, घर करण्याचा खेळ, गाडीचा खेळ अशा प्रकारे त्यांचा सामाजिक विकास होतो. या वयातील मुले अतिशय निष्पाप असतात. त्यांच्या विविध मानसिक शक्तींचा विकास झपाट्याने होत असतो. घरातील, समाजातील, शेजाऱ्यांचे ते अनुकरण करून शिकत असतात. उत्तर किशोरावस्थेमध्ये मुलांचा भाषिक विकास चांगला झालेला असतो. विविध गोष्टी त्यांना कळायला लागलेल्या असतात. बाल्यावस्थेमध्ये किंवा उत्तर किशोरावस्थेमध्ये शारीरिक विकास झपाट्याने होत असतो. पूर्व शैशवावस्थेतील एकदम परावलंबी असलेले मूल उत्तर शैशवावस्थेमध्ये हळूहळू स्वतःची कामे करायला सुरुवात करतं. आता शैक्षणिक महत्व काय आहे. पूर्व शैशवावस्थेमध्ये मूल कुटुंबातील व्यक्तीचं अनुकरण करतं, बोलायला शिकतं,
मग अशा वेळेस सुरुवातीला मामा, नाना, आई, बाबा, पप्पा, उकार वेलांटी नसले शब्द शिकतं. भिंतीच्या आधारे कोणाला तरी धरून चालायला लागतं. विविध खेळणीच्या साहाय्याने खेळ खेळतं. सुरुवातीला मूल परावलंबी असतं. कुटुंब ही त्याची शाळा असते. आई वडील, कुटुंबातील इतर व्यक्ती त्याचे शिक्षक असतात. हे मूल चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असते. तुम्ही त्याला जसे घडवाल, त्याला संस्कार कोणते द्याल, त्यानुसार तो घडत असतो. यामुळे कुटुंबातील चांगले संस्कार त्याला मिळणे गरजेचे आहे. उत्तर शेषावस्थेमध्ये काय होतं की मूल चालायला लागतं, बोलायला लागतं, खेळायला लागतं, समवयस्कात राहायला त्याला आवडतं. याच वयात ते पूर्व प्राथमिक शिक्षण घेतं, अंगणवाडीत जातं, सिनियर केजीला जातं, ज्युनियर केजीला जातं, क्रीडा गटात जातं, बालवाडीत जातं. यामुळे मुलाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होतो. त्यामुळे शाळेत त्याला जास्त वेळ बसवता कामा नये, कारण ते लवकर थकलेलं असतं. म्हणून पालकांच्या अपेक्षा खूप असतात. पण अशा वेळेस आपण व्यवस्थित समजून सांगितलं तर पालकांना सुद्धा लक्षात येतं. या वयामध्ये या वयामध्ये त्याला अनौपचारिक शिक्षण असावे. तासिका छोट्या छोट्या असाव्यात. या वयातील शिक्षणात त्यांना विविध खेळ शिकवणं, बडबड गीतं शिकवणं आवश्यक असतं. या वयातील मुलांचा खेळावर जास्त भर असतो. त्यामुळे इतर शिक्षणाची त्यांच्यावर सक्ती करू नये. या वयात मुले अतिशय जिज्ञासू असतात. क्युरिओसिटी त्यांची वाढलेली असते आणि मग या क्युरिओसिटी पायी ते वेगवेगळ्या वस्तू घ्यायला लावतात, तयार करायला लावतात. बरोबर आहे की नाही? तर बडबड गीतं शिकवणं, खेळ शिकवणं, खेळावर जास्त भर शिक्षकांनी दिला पाहिजे. त्यांच्यामध्ये समरस झालं पाहिजे. या वयात मुले अतिशय जिज्ञासू असतात. त्यांची जिज्ञासा मारू द्यायची नाही. त्यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक द्यावीत. या वयात मुलांना चांगल्या सवयी लावात, कारण या सवयीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो. तिसरा आहे मुलगा 6 वर्षाचा झाला, आता तो किशोरावस्थेत गेलाय 12 वर्षापर्यंत. या अवस्थेमध्ये मुले प्राथमिक वर्गात जात असत. या अवस्थेचे आपणास दोन भाग करता येतात: पूर्व किशोरावस्था, उत्तर किशोरावस्था. 9 ते 12 आणि 6 ते 9. या वयामध्ये मुलांच्या खेळावर जास्त भर असतो. खेळताना थकल्याची सुद्धा जाण राहत नाही. धावणे, वाचणे, लिहिता येणे, कल्पना करणे, वस्तू ओळखणे, मेंदूचा विकास जवळपास झालेला असल्याने बरीच बौद्धिक कामे ते करतात. त्यातून त्यांचा आणखी बौद्धिक विकास होत असतो. शैक्षणिक काळ 1ली ते 7वी आपण धरूया. प्राथमिक शिक्षण, शारीरिक विकासाचा विचार करता त्यांची उंची, वजनही सुद्धा वाढलेलं असतं. हे आपल्याला माजी विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतं. दात जाऊन पक्के दात येत असतात. हृदयाचा झपाट्याने विकास होत असतो. सतत खेळणे, उड्या मारणे, लटकणे, झाडावर चढणे, सतत काहीतरी उपद्व्याप ही मुलं करत असतात. श्वसन, पचन, रक्ताभिसरण इत्यादी संस्था कार्यक्षम होत असतात. त्यातून शारीरिक विकास होत असतो. या वयामध्ये मुलांचे वेगळे गट तयार होतात. त्यातून सामाजिक भावनिक विकास होतो. सुरुवातीला घर, शाळा यांचं समायोजन होत नाही. मात्र आत्मविश्वास वाढून ही मुलं शाळेत रमायला लागतात. या वयामध्ये जात, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्च नीच असा भेदभाव त्यांच्यामध्ये नसतो. या वयातील मुलांच्या मेंदूचा विकास 85% झालेला असतो. त्यामुळे मानसिक विकास झपाट्याने होत असतो. स्मरण, अवबोध, निरीक्षण, विचारशक्ती इत्यादी मानसिक प्रक्रियांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो. या वयातील मुलांचा भावनिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो. सहकार्य, प्रामाणिकपणा, नैतिकता इत्यादी मधून त्यांच्या भावना व्यक्त होतात. त्यांना समज आलेली असते. कथा, मालिका, चित्रपट प्रसंग यांच्याशी ते एकरूप होतात. भावनेमध्ये त्यांच्या हळवेपणा येतो. ओके. याचं शैक्षणिक महत्व जर बघायचं म्हटलं तर किशोर अवस्थेमध्ये शारीरिक विकास समतुल्य असल्याने त्याला स्थिरता आलेली असते. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणापेक्षा वेगळ्या शिक्षणाची थोडी गरज इथे असते. संघ प्रवृत्ती त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होते. विद्यार्थी अनेक गटागटाने राहतात. त्यांच्यासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास आपण आपल्याकडून साधला गेला पाहिजे. जसे वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून हा कलाविष्कार त्यांना करण्याची संधी मिळते, त्याच पद्धतीने वाचन, लेखन, श्रवण या भाषिक क्षमतांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. या वयामध्ये शिक्षक हे आदरणीय असतात. त्यामुळे मुले शिक्षकाचे अनुकरण करतात. शिक्षकांनी मात्र आपल्या मुलांपुढे कृतीतून चांगला आदर्श ठेवला पाहिजे. या वयाच्या मुलांच्या अध्ययनात कृती प्रधानतेवर भर द्यावा. जसे त्यांच्याकडून प्रयोग करून घेणे, अध्ययनांमध्ये त्यांच्या कृतीयुक्त सहभाग घेणे, लेखन करून घेणे, शैक्षणिक साहित्याचा वापर करून घेणे महत्वाचे असते. विद्यार्थ्याची इच्छा, आकांक्षा, आवड, मानसिकता
इत्यादी विचार करून अध्यापन करावे. चांगले संस्कार होण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी चांगली पुस्तकं द्यावीत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त. एक मिनिट. विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा, आवड, मानसिकता इत्यादीचा विचार करून अध्यापन केलं गेलं पाहिजे. चांगले संस्कार होण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगली पुस्तकं द्यावीत. असं जर झालं तर खऱ्या अर्थाने या मुलांचा विकास इथे साधला जातो किशोरावस्थेमध्ये. किशोरावस्था संपल्यानंतर इथे सुरू होते सगळ्यात महत्वाची अवस्था, कुमारावस्था. म्हणजे 6 ते 12 किशोरावस्था आपण बघितली. आता आपण बघूया कुमारावस्था, 12 ते 18 वर्ष. ही जी अवस्था आहे ती कौमार्य अवस्था आहे. यांच्यामध्ये कौमार्य आलेलं असतं, पौगंडा अवस्था असते. किशोरावस्थेला आणि प्रौढावस्थेला जोडणारा कालखंड म्हणजे कुमारावस्था. प्रौढावस्था नंतर येणार आहे की किशोरावस्था आता आपण अभ्यासली. या दोघांना जोडणारा दुवा कोण आहे तर कुमारावस्था. ॲडोलसेन्स म्हणजे वाढणे वयातीने, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शारीरिक बदलाची, मानसिक गोंधळाची अशी अवस्था असते. या अवस्थेपासून यौवनाची चौक लागते. या अवस्थेमध्ये भावनिक, शारीरिक, मानसिक स्थित्यंतरे लवकर होतात. त्यामुळे वर्तनात अस्थिरता येते. भावना, आचार, विचार यांच्यामध्ये खळबळ माजते. समायोजन कठीण होऊन जातं. या अवस्थेलाच मानसिक वादळाचा, भावनिक ताणतणावाचा, संक्रमणाचा काळ असं म्हटला जातो. ताणतणावाचा, मानसिक वादळाचा काळ कोणता तर ते आहे कुमारावस्था. शैक्षणिक काळ 6वी ते 12वी असा आहे. म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ही मुलं घेत असतात. कुमार अवस्थेतील कुमारावस्थेतील विकास हा झपाट्याने होतो. त्यांच्यामध्ये जैविक, शारीरिक असे स्पष्ट बदल झालेले दिसतात. म्हणूनच कुमार किंवा कुमारिका प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. मुलांऐवजी मुलींमध्ये अगोदर शारीरिक पक्वता येते. लक्षात ठेवा. मुलींची मॅच्युरिटी जी आहे, शारीरिक पक्वता लवकर येते. यातून मग एक हेट्रो अट्रॅक्शन तयार होतं. परलिंगी आकर्षण निर्माण होतं. अंतःस्राव ग्रंथीमध्ये जे काही हार्मोन्स आहेत त्यांच्या महत्वाच्या बदलामुळे शरीराच्या रचनेत, बांध्यामध्ये, आकारमानात ठळक व उठावदार बदल दिसतात. त्यातून विषमलिंगी आकर्षण निर्माण होतं. मुली पुरुषांकडे तर मुली स्त्रीत्वाकडे झुकतात, मुलं पुरुषत्वाकडे झुकतात. या अवस्थेत आवाज, उंची, वजन यात बदल होतो. हा झाला शारीरिक विकास. मानसिक विकासाचा विचार केला, संवेदना, अवबोध, स्मरण, कल्पना. मानसिक विकासामध्ये संवेदना, अवबोध, स्मरण, कल्पना, अवधान, अभिरुची या मानसिक प्रक्रियांचा विकास होतो. अमूर्त कल्पना कुमारांना कळायला लागतात. कुमार आदर्शांच्या शोधात असतात. स्वतः इतरांपेक्षा उठून दिसावं म्हणून त्यांची धडपड असते. समवयस्कांपुढे वयस्कांचा उपदेश ऐकण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यांना जर कोणी अपमान केला, आपल्या वयातल्या मुलांबरोबर त्यांचा आई वडिलांनी अपमान केला तरी त्यांना आवडत नाही. प्रौढांप्रमाणे आपणाला स्वातंत्र्य मिळावे असे कुम्हारांना वाटायला लागते. भावनिक विकास हा अस्थिर असतो. यात मुले अस्थिर, भावपूर्ण जीवन जगतात. यातून त्यांचा स्वभाव मुडी बनतो, चिडखोर वृत्तीचे होतात, एकाचा राग दुसऱ्याजवळ काढतात. त्यातून स्वभाव भित्रा बनतो, हळवा बनतो. मनाप्रमाणे जीवन जगता येत नसल्याने ही मुले चिंताग्रस्त असतात. या वयातील मुले समान आवड, अभिरुची, समान मूल्य यानुसार मैत्री करतात. त्यातून त्यांचा सामाजिक विकास होत असतो. ते आपल्या आवडत्या व्यक्तीचे पूजक व अनुयायी बनतात. याच वयामध्ये जीवापलीकडे प्रेम करणं, वाटेल ते करण्याची तयारी असणं, यातून प्रेम प्रकरणं उद्भवतात. आपल्या समवयस्कांचीच मतं त्यांना पटतात. म्हणून तुम्ही या वयोगटातल्या मुलांना किती समजून सांगा, त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की लवकर लक्षात येतं. त्याचं शैक्षणिक महत्व असतं काय? कुमार अवस्थेमध्ये वर्तन अस्थिर असते. आचार विचारात खळबळ माजलेली असते.
शिक्षकांनी, पालकांनी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे अतिशय व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. त्यानंतर शारीरिक बदल होतात, मग ते ठळकपणे होतात. वयात दमन आणि द्वंद्व निर्माण होण्याची शक्यता असते, त्यासाठी होणारे नैसर्गिक बदल समजावून सांगितले पाहिजे. मग स्त्रियांच्या बाबतीत असेल तर मासिक पाळी येणार आहे हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे, आईकडून सांगितलेलं. मुलांच्या शरीरामध्ये होणारे बदल, हार्मोन्सचं सिक्रेशन, हे सगळं आईवडिलांनी अगदी लोकशाही पद्धतीने आपल्या मुलांची चर्चा केली पाहिजे. तर ही मुलं खऱ्या अर्थाने चुकीच्या गोष्टींच्या मागे धावणार नाही. शिक्षकाने कौशल्याने त्यांचा उपयोजनात्मक उपयोग करून घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे. कुमारांच्या विविध समस्या शिक्षक पालकांनी एकत्र येऊन सोडवल्या पाहिजेत. यामध्ये मुलांवर दबाव आणता कामा नये. काम वासनेला त्यांची जी काम वासना तयार होते तर तिला कला क्रीडा माध्यमातून मार्ग काढून दे, त्यातून वाम मार्ग टाळता येऊ शकतो. मग एखाद्याला कलेची आवड निर्माण झाली असेल, त्याला कलेच्या क्षेत्राची आवड निर्माण करायची, एखाद्याला खेळायला घेऊन जायचं, मग त्याला खेळायची आवड निर्माण, त्यातून काम वासनेवर कंट्रोल करता येणार आहे. चांगल्या कामासाठी त्यांना प्रेरित केलं पाहिजे. भावनांचा निचरा होण्यासाठी सहली आयोजित करणं, संमेलन आयोजित करणं, त्यांच्यावर आपली मते न लादता लोकशाही पद्धतीचा वापर. त्यांच्यावर आपली मते न लादता लोकशाही पद्धतीचा वापर करावा. व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या सभोवती वातावरण निर्माण करावं. कुमारांमध्ये एक प्रकारची शक्ती असते, त्या शक्तीचा वापर सत्कार्यासाठी करून घेणं गरजेचं आहे. लात मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद या मुलांमध्ये असते, मुलींमध्ये असते. त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा, ते बरोबर मार्गाने जातील. चुकीचा मार्ग निवडला की यांची पूर्ण आयुष्याची लाईफ लाईन खराब होऊ शकते. त्या संदर्भात निर्णय घेताना पालकांनी, शिक्षकांनी त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. अनुवंशिकता व पर्यावरणाचा प्रभाव काय पडतो? इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. वंश परंपरेनुसार जे गुणदोष आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होतात त्यांना अनुवंशिकता असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, त्यापैकी एका जोडीला सेक्स क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. हे सायन्समध्ये तुम्ही शिकलेला. पुरुष पेशीमध्ये वाय क्रोमोझोम आणि पुरुष पेशीमध्ये एक्स आणि वाय हे दोन क्रोमोझोम असतात. तर स्त्रीमध्ये फक्त एक्स एक्स असतो. पण जेव्हा एक्स एक्स एकत्र येतात, पुरुषाचा एक्स स्त्रीचा एक्स, तर मुलगी जन्माला येते. पुरुषाचा वाय आणि स्त्रीचा एक्स एकत्र आला तर मुलगा जन्माला येतो. तर ही एक प्रकारची लैंगिक गुणसूत्रे आढळतात. जेव्हा क्ष क्ष तर मुलगी, जेव्हा क्ष य तर मुलगा. पुरुषांच्या जननपेशीमध्ये क्ष आणि य गुणसूत्र असण्याची शक्यता 50% असते. बरोबर. म्हणून वास्तविक मुलं मुली यांचे लोकसंख्येतील प्रमाण बहुतांशी सारखे असावे, अशी खऱ्या अर्थाने निसर्गाची योजना आहे. पूर्ण 100% वाय राहिला असतं तर सगळे मुलंच जन्माला आले असते. म्हणून पुरुषांमध्ये जे काही क्रोमोझोम्स दिलेले, सेक्स हार्मोन्स दिलेले आहेत, ते कसे आहेत तर एक्स आणि वाय आहे. एक्स एक्स एकत्र आलं तर मुलगीच होणार, एक्स वाय एकत्र आलं तर मुलगाच होणार. म्हणून ही समसंख्या स्त्री आणि पुरुषांची संख्या सिमिलर लेवलला असावी, या अर्थाने निसर्गाची ही योजना असावी. मेंडलचे नियम काय आहेत? मेंडलने अनुवंशिकतेचे नियम सांगितले. तो असं म्हणतो की अनुवंशिकतेने काय होतं, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म संक्रमित होतात, गुणधर्मांमध्ये सातत्य आढळतं. प्रत्येक व्यक्तीच्या पेशीतील गुणसूत्रे जोड्यांमध्ये स्थिर असतात. एक गुणसूत्र प्रभावी असतं, दुसरं सौम्य असतं. संयोगाच्या वेळी कोणतं गुणसूत्र प्रभावी ठरतं हा योगायोग असतो, यालाच भिन्नतेचे तत्व म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक व्यक्तीच्या पेशीमधील गुणसूत्रे जोड्यांमध्ये स्थिर असतात, त्यापैकी एक गुण. सुनीता मॅडम, काही विचारायचंय का तुम्हाला? विचारा, 3 मिनिटात आपलं लेक्चर संपेल बरं का. काही अडचण आहे तुम्हाला? हँड रेस केलाय तुम्ही? वाघमारे मॅडम, काही अडचण आहे? नाही सर, ते आपोआपच झालेलं आहे. माझा बरं फोन बरं. जरा हँग होत राहतो. नाही नाही, काही हम्म. हरकत नाही, काही 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 काळजी नाही. प्रत्येक व्यक्तीच्या पेशीमधील गुणसूत्रे जोड्यांमध्ये हे खऱ्या अर्थाने काय असतात, स्थिर असतात. त्यावेळेस कोणतं गुणसूत्र प्रभावी ठरेल, कोणतं सौम्य ठरेल, हा योगायोगाचा भाग आहे. याला भिन्नतेचं तत्व म्हणतात. म्हणून आपण म्हणतो की
आईसारखा चेहरा आहे, वडिलांसारखा चेहरा आहे, हा जो काही प्रकार आहे तो अनुवंशिकतेचं संक्रमण खूपच गुंतागुंतीचं असतं. अनुवंशिकता केवळ आईवडिलांमधून नाही तर अनेक पिढ्यांमधून ती अनुवंशिकता आलेली असते. आता याच्यामध्ये फ्रान्सिस गॉल्टन जो आहे त्याने गुणधर्म मांडलेला आहे, की तो असं म्हणतो की आई वडिलांकडून जे अनुवंशिक गुण येतात ना ते हाफ येतात, म्हणजे 100%पैकी 50% आई वडिलांचे गुण, आजी आजोबांचे 25%, त्यातले पंजोबा पंजींचे 12.5%, हा हिशोब केला तर अनेक मुलांमध्ये काही गुण हे आई वडिलांपेक्षा भिन्न पण आजी आजोबा आणि काकांसारखे सारखे असतात, हे लक्षात ठेवा. मध्यम प्रमाणाकडे वळण्याची प्रवृत्ती हे अनुवंशिकतेचं तत्व आहे. म्हणजे एक मिडलाईन, अनुवंशिकता मिडलाईन पकडते आणि त्यानुसार त्या कुटुंबामध्ये हा व्यक्ती मॅच होईल या दृष्टीने ते बालक जन्माला येत असतं. काही वेळा असामान्य आई वडिलांची मुले सर्वसामान्य, म्हणजे उदाहरणार्थ मतिमंद आई वडील असतील किंवा अंध असतील तर बऱ्याच वेळा त्यांना पोटी जन्माला येणारा मुलगा मुलगी हा नॉर्मल असतो. अनुवंशिकतेमुळे शारीरिक भिन्नता प्राप्त होते. अनुवंशिकतेचा बुद्धीवर काही प्रमाणात प्रभाव पडतो. मधुमेह, हृदयरोग इत्यादी सारखे रोग सुद्धा अनुवंशिकतेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरतात असं मानलं जातं. इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट, अजून 1.5 मिनिटाचं लेक्चर आहे, केव्हाही कॅन्सल होईल, लक्षात ठेवा. वातावरण, आणि मागचे जे लेक्चर झाले उद्या सगळे लेक्चर्स मी अपलोड करून तुम्हाला पाठवणार आहे, ज्यांचे राहून गेले त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठी. आता वातावरणाचा काय परिणाम होतो? वातावरणाचे प्राकृतिक वातावरण, वैयक्तिक वातावरण, सामाजिक वातावरण लक्षात ठेवायचंय. वातावरणाचे 3 प्रकार आहेत: वैयक्तिक, सामाजिक, प्राकृतिक. प्राकृतिक म्हणजे काय? नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम शरीरयष्टीवर, मानसिकतेवर होतो. काश्मीरमधील थंड प्रदेशातील लोक उंच असतात, गोरे असतात, देखणे आढळतात. हा प्राकृतिक वातावरणाचा परिणाम. वैयक्तिक वातावरणाचा काय परिणाम आहे? आई वडील, कुटुंबातील संस्कृती, घरगुती वातावरण, यामुळे यांचं जे अनुकरण आहे ते मुलं करतात. हे झालं कुठलं वातावरण? वैयक्तिक वातावरण. आणि तिसरा जो प्रकार आहे सामाजिक वातावरण, आपलं घर, परिसरातील संस्था, गाव, शहर, समाज, तुमचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, यावर सगळा परिणाम त्या मुलांवर होत असतो. असे वातावरणाचे 3 प्रकार आहेत. पुढे आहे सामाजिकीकरण, सोशलायझेशन. हा मुद्दा बघूया, लेक्चर आपोआप कॅन्सल होईल, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपण. कोणती व्यक्ती समाजाचा एक घटक असतो. समाजात वर्तन करीत असताना काही सामाजिक नियम पाळणं गरजेचं आहे. आपल्या वर्तणुकीमध्ये योग्य ते बदल समायोजन केले गेले पाहिजे. माणसाला जीवन जगताना अनेक समस्या येतात, अनेक प्रश्न येतात, त्यातून व्यक्तीची जडणघडण होते. मग यामध्ये आपण गरीब असो, श्रीमंत असो, काळा असो, गोरा असो, त्या प्रत्येकाला ऍडजस्टमेंट करावीच लागते. आणि जर समायोजन केलं तर जीवन सुसह्य.